प्रसंग सांगतो आणि राष्ट्रसंतांच्या जीवनामध्ये येतो. गोपाल कृष्णाची मैत्री पहा कशी आहे. गोपाल कृष्णाचे सवंगडी होते आणि गोपाल कृष्णाला कोणता काला गेला माहित आहे काय? संघटनेचा काला गेला. या गोपालांना अधिकार प्राप्त करून दिला. कोणा गोपाळांना? त्या काळातल्या. कोणता अधिकार प्राप्त करून दिला माहित आहे काय? कंसाचं राज्य होतं आणि त्या कंसाचं राज्य होतं. हे गोपाळ मथुरेला दही दुप्त घेऊन जात होते आणि हे दही दुप्त घेऊन जात असताना तो कंस सांगत, ते कंसानं सांगितलं हे दही दुप्त खरेदी करायचं, जेवढं धकलं तेवढं खायचं, बाकी नालीत टाकून दिलं तर चालेल, पण सळली ज्वारी द्यायला द्यायची. कोणाले? या गोपालईले. कोणती ज्वारी? निकसहार. आणि सऱ्या गोकुळातल्या पोरोल्या सटव्या लागल्या. माय मावल्या हो. काय लागल्या? सटव्या लागल्या. गोपाळ कृष्ण मग गोपाळांना म्हणतात, तारे म्हणते आपल्या घरी दही आहे, दुपत आहे, तूप आहे, आणि हे तुम्ही लकडी पैलवान कसे काय म्हणे? मी पहा बरं म्हणे कसा गोंडोत दिसतो म्हणे, टवटवीत गोंडोत तेजवान, तुम्ही कोण अशा म्हणे? त्याच्यात होता एक पेंद्या, काय सांगा कुतना, आमचे आई वडील हे दही दुप्त घेऊन मथुरेत जातात आणि त्या कंताले सलवं विकून टाकतात आणि आम्हाला ते थल्ली जेवाली घेऊन येतात, त्या निकत भाकरी खाव्या लागतात. ते निकत भाकर खाता खाता आम्ही निकत झालो कृष्णा. असा तो गोजरीवाणीमध्ये बोलते गोपाल भाऊ. आणि एवढी बातमी समजली कृष्णाला. अरे माता कृष्णानं ठरवलं की या गोपाळांना यांचा अधिकार प्राप्त करून देणे, या गोपाळांना सकस आहार द्यावा. कोणता? सकस आहार द्यावा. आता हे ग्रामगीती ते त्या विषय लक्षात ठेवा. अध्याय 10 संघटन शक्ती. मग काय केलं भगवान गोपाल कृष्णानं? तिथं बाल गोपाळ भजन, बाल गोपाळ मंडळ स्थापन केलं. आणि तुकडोजी महाराजांना पहिलं मंडळ कुठं स्थापन केलं? 1927 की 28 मध्ये बाल भजन माणिक त्या यज्ञेश्वर गुरुजीच्या घरी त्यानंच जागा दिली चिमूरमध्ये. मग कृष्णानं काय केलं पहा. आता राष्ट्रसंत कृष्ण समीकरण आहे, समन्वय आहे. मग ठरवलं आता घराघरात जायचं. राष्ट्रसंत म्हणतात दुनिया उनकी दासी जो घर घर की लेतो तलासी. मग म्हणे आता आपल्याला घराघरात जायचं. संघटनेची बांधणी केली. संघटना कशासाठी आहे? अन्यायाचं निर्मूलन करण्यासाठी आहे. काय आहे? अन्यायाचं निर्मूलन करण्यासाठी संघटना आहे. ही बांधली. आता म्हणे घराघरात जाऊ म्हणे कृष्ण म्हणे उभा झाला. त्याच्यासमोर कीर्तन करायला लागला. यमुनेच्या काठावर सल्ला केली त्यानं. हा काला पहिले यमुनेच्या काठावर झाला. त्यानं सल्ला केली. सांगितलं तुम्ही आता माझ्या मागं या. माझ्या मागं यसाल याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी वाटे हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे त्याने नोका भरू पोटे. त्या प्रसंगाचं वर्णन तुकोबारायांनी केलं. या मागं या, मागं या म्हणे. पण जाताना आपल्याला शस्त्र घ्यायचे आहेत म्हणे. काय घ्यायचे आहेत म्हणे? शस्त्र. तो पेंड्या म्हणते पुतना कोणतं छत्र घ्यायचं झाले? भगवान कृष्ण म्हणतात आपल्याला जायचं आहे तर तुमच्या खिशात गोटे घ्या. काय घ्या? गोटे घ्या. घेतले म्हणे कुतना गोटे. तो पेंड्या म्हणते. मग तो प्रश्न करते भगवंताला की म्हणे हे कुतना हे गोते कशासाठी म्हणे? तो गोजरी बोबड्या वाणीत बोलत होता. तर भगवान कृष्ण म्हणतात ज्या घरात आपण प्रवेश करणार तुम्हाला दैदूत खावं लागणार, लोणी खाऊ घालावं लागते, तुम्हाला बलवान बनावं लागते. तर ज्या घरात आपण प्रवेश करू त्या घरामध्ये जे उतरंड आहे दैदूत लोण्याची तिथून म्हणजे दुरूनच गोटा मारायचा. मग तो दुरूनच गोटा मारल्यानंतर त्या ध्वनीतून आवाज येईल पोकळ आणि भरीव. कोणता आवाज? याच्यावर शिवाजी महाराजांनी संघटना बांधली. ध्वनीचं ज्ञान होतं शिवाजी महाराजांना. ठीक देत नाही तुम्हाला आता तर वेळ कमी आहे आपल्याकडे. ध्वनीचं ज्ञान प्राप्त केलं शिवाजी महाराजांनी. कृष्णाच्या नीतीचा वापर. ठीक आहे म्हणे कुतना घेतले म्हणे गोते. अधिक काय घ्यायला लागते कुतना? आता भगवान कृष्ण म्हणतात माती घ्या. काय म्हणतात? माती घ्या. तो पेंड्या म्हणते कुतना माती कशासाठी? कृष्ण भगवंत म्हणतात हे माती याच्यासाठी आहे म्हणते आपण जर म्हणे चोरी करायला गेलो, जर गोपाळ आले म्हणे
गोपिका आल्या मांग लागल्या तर त्याच्या डोळ्यात माती फेकायची म्हणे. काय म्हणे? बाप्पा बाप्पा कुतना एवढा हुशार, एवढा चतुर, एवढा विद्वान रे बाप्पा बाप्पा बाप्पा. तो पेंद्या म्हणते. झालं काय? कृष्ण भगवंत म्हणतात नाही, अधिक एक शस्त्र राहिलं. अधिक एक काय राहिलं? एक शस्त्र राहिलं. आता म्हणते ते अगाळे घ्या म्हणते, सराटे. आमच्या इकडे सराटे म्हणतात, तुमच्या इकडे ते सराटे नसतात का, असे चिपकतात तर बस सोडून द्या, ते घ्या. पुतना तो म्हणते, पुतना हे सला ते कत्यात राहतील आले म्हणते. कृष्ण म्हणते अरे पेंद्या, जर म्हणते ज्याच्या डोळ्यात माती नाही गेली ते जर आपल्याला पकडायला लागले त्याच्या मार्गात सराटे टाकायचे म्हणे, आणि ते सराटे त्याच्या पायात रुततील म्हणे, आणि पायात रुतल्यानंतर म्हणे ते काळत बसतील म्हणे, आपण सुखरूप आपली सुटका होईल म्हणे. त्यांना डोक्याला जात दिला. काय उत्याला ऐकलं पुतना तू? बांधलं संघटन, घराघरात गेलं. काय गेलं? पण घराघरात गेलं तर काय झालं? सच्चे भक्त बनले ते कृष्णाचे. काय बनले? सच्चे भक्त. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात सच्चे सेवक. सच्चे सेवक बनेंगे हम जब आजादी को पाएंगे. सच्चे सेवक बनेंगे हम जब आजादी को पाएंगे. घर घर में आबादी देकर राम राज कहलाएंगे. घर घर में आबादी देकर राम राज कहलाएंगे. सच्चे सेवक बनेंगे जब हम आजादी को पाएंगे. सच्चे सेवक बनेंगे जब हम आजादी को पाएंगे. घर घर में आबादी देकर राम राज कहलाएंगे. घर घर में आबादी देकर राम राज कहलाएंगे. कौन कहता है कि भारत होगा वालों का, गुंडों का पापियों का काले बाजार शौकीनों का. गुंडों का पापियों का काले बाजार शौकीनों का. गुंडों का पापियों का काले बाजार शौकीनों. हवा बदल जाएगी, जोश बढ़ेगा सेवा का. देशद्रोह धर्मद्रोह जो करे चलो प्रतिकार करे. गुरु रया बाप रही अपना पर का मत ध्यान धरे. मत परवा तुम करो मरण की ये संदेश. सुनाएंगे. हा संदेश सांगण्याकरता गोपाल कृष्ण घरात घुसले. या गोकुळातले गोपाळ देशद्रोह करून आले, देशी राजाला सहकार्य करून राहिले. गोपाळांना अन्याय होत आहे, तो न्याय प्राप्त करून दिला कोण? भगवान कृष्णानं. मग तुम्ही आम्हाला कोणता न्याय प्राप्त करून दिला? या आधुनिक कृष्णानं, कृष्णरूपी राष्ट्रसंतानं कोणता न्याय प्राप्त करून दिला माहित आहे? कोणता? त्या गोकुळातल्या श्रमाला प्रतिष्ठा नव्हती मिळाली महाराज. 22 जुलै 1953 साली हा महात्मा पंढरपूरला गेले, आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिथं चिंतन करायला लागले, आणि तिथं पांडुरंग आले. हे राष्ट्रसंता, देवावर, धर्मावर, देशावर, थोर मोठ्यांच्या पाप्यावर, गुरुवर चा विचार कशाला करता तुम्ही? तुम्ही ग्रामाचा विचार करा. वाचा ग्रामगीतेचा पहिला अध्याय. या ग्रामगीतेचं नाव कोण ठेवलं? चेतन महाराज. हे जे ग्रामगीता आहे हे नाव कोण ठेवलं? बाबू नाव कोण ठेवलं? अरे बोलायचं हिम्मत नाही हारायची. कोण ठेवलं? महाराजांनी. या संचाराचा अभ्यास झाला म्हणजे कीर्तन आपलं चिकित्सक आहे. आता नाव कोण ठेवलं या ग्रामगीतेचं ऐक जा. हा काला आहे. काय आहे? देवावर, धर्मावर, गुरुवर, थोरमोठ्यांच्या पापावर, देशावर, विश्वावर याचं चिंतन नका करू म्हणते. काय सांगती विश्वाची काने, काही बोलती देश लक्ष्मी, पण आपण सांगावी ग्रामावरून ग्रामगीता. आपण सांगावी ग्रामावरून ग्रामगीता. आता इथं आहे खुबी. ऐसा ऐकला मधुर आवाज, भीमेतिरी असता सहज, तैसाची वंदिला पंढरी राज ध्यान रूपाने. आपण सांगावी ग्रामावरून ग्रामगीता. म्हणजे या ग्रामगीतेचं नाव, ही ग्रामगीता जन्माला याच्या आधी पांडुरंगानं ठेवलं. कोण ठेवलं? पांडुरंगानं. उभा विश्वाच्या विठेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर, त्यांच्या कृपेचा जी विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता. कोण ठेवलं नाव? त्या ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायात आहे. पण या ग्रामगीतेचे प्रवचन नाहीत ना, म्हणून आम्ही उत्तर देत नाही ना, चुकीचे देतो ना. गोपाल महाराज, आमच्या गोपालपूजा गावाला सप्ताह राहते. ग्रामगीता म्हणजे ग्रामगीता. तू ग्रामगीतेतून वेद सांग, पण आम्ही ग्रामगीता हेडिंग काही बदलत
आणि गोपालपूरच्या गावले येऊन पा त्याची प्रार्थना पा गुरुकुंजाचं स्मरण होईल शिस्तबद्ध पुरोज 8 ते 10 दिवस का एका महिन्याचा वेळ देत असतात गावाला शिस्तबद्ध. पण ग्रामगीता या ग्रंथाचं हेडिंग नाही बदलत ते पत्रिकेवर, म्हणून लहान लहान लेकरं त्या गावातली उत्तरं देतात. म्हणून या ग्रामगीतेचं नाव सुद्धा काय दिलं, पांडुरंगानं ठेवलं महाराज. मग पांडुरंगाचा प्रसाद आहे, मग तुमच्या आमच्यावर कोणता अन्याय होत होता. तर या देशामध्ये आपल्या श्रमाला किंमत नाही आहे. काय नाही आहे, किंमत नाही. आपल्या श्रमाला किंमत नाही आहे. म्हणून आपल्या श्रमाला किंमत नाही आहे, म्हणून तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो. जगाच्या इतिहासामध्ये आपल्या श्रमाला प्रतिष्ठा मिळो म्हणणारा पहिला संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. श्रम शब्दावर चिंतन केलं काय कोण्या ग्रंथात श्रम शब्दावर. पण माझ्या शेतकऱ्याच्या श्रमाला, माझ्या मजुराच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळो म्हणणारा संत म्हणजे तुकडोजी महाराज. आणि हेडिंग लिहिलं, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझेकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वा माझी या योगी. म्हणून तुझशी करतो अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान, तुझेची व्हावे आदी उत्थान, सर्वतोपरी. उत्थान म्हणजे जागृत. अरे हा ग्रामगीता ग्रंथ लिहून पूर्ण झाला. मग ग्रामगीता ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रसंताला विचार पडला की माझी ग्रामगीता मी कोणाला अर्पण करावी. जगाचा इतिहास आहे की ज्या महापुरुषांनी ग्रंथ लिहिला तो ग्रंथ कोणाला ना कोणाला तरी अर्पण केला. अनटचबल नावाचा ग्रंथ लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तो रोहिदासांना आणि कबीरांना अर्पण केला. समनयन नावाचा ग्रंथ लिहिला गागा भट्टांनी, आणि त्या गागा भट्ट तो जगात विद्वान. त्याला प्रश्न पडला, 268 श्लोक त्या ग्रंथामध्ये आहेत. त्याला प्रश्न पडला की मी ग्रंथ लिहिला, पण हा ग्रंथ मला अर्पण कोणाला करावा. या जगाच्या इतिहासामध्ये असं पात्र कोण आहे, तो पात्र शोधण्याकरता विचार करायला लागला. कोण, गागा भट्ट, जगातला विद्वान त्यावेळेचा. चिंतन करायला लागला आणि चिंतन करता करता त्याला रायगड आठवला आणि शिवाजी महाराजांचं स्मरण झालं. आणि शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलेला संभाजी राजा आठवला, ज्यानं वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये 4 ग्रंथ लिहिले आणि 16 भाषा पारंगत केल्या. आणि तो गागा भट्ट काशी सोडून राजगडावर आला आणि राजगड आल्यानंतर त्या संभाजी राजाला आपला ग्रंथ हे करतो, काय करतो, अर्पण करतो. समनयन सुकमेतु शंभू राजाह, समनयन सुकमेतु शंभू राजाह. शंभू राजाला अर्पण केला. तिथं राजारामाला, दादासाहेब आम्हाला तुम्हाला अर्पण केला, तो आपलं नाव खोडलं. संभाजी राजानं तो राजारामाला अर्पण केला. अशी या भारतीय संस्कृतीची परंपरा होती. ग्रंथ लिहिल्यानंतर कोणाला अर्पण करावं, आणि हाच प्रश्न माझ्या राष्ट्रसंतासमोर पडला. आता माझी ग्रामगीता लिहून पूर्ण झाली आणि पूर्ण लिहून झाल्यानंतर ही अर्पण कोणाला करावी. फार मोठी मिटिंग भरली, फार मोठे दिग्गज आले, विद्वान आले, पंडित आले, भाऊसाहेब मांडवाकर काय त्या सभेमध्ये. आणि महाराजांनी मनोगत घेतलं, मी ग्रंथ लिहिला, आता कोणाला अर्पण करा. कोणी म्हणते, महाराज तुमचं जीवन आडकोजी महाराजांमुळे घडलं, आडकोजी बाबाला अर्पण करा. महाराज या जगामध्ये स्वातंत्र्याची चळवळ महात्मा गांधींनी चालवली, तुमच्यामुळे त्यांचं मौन सुटलं, तुमच्यावर ते प्रभावित झाले, त्यांना अर्पण करा. आणि कोणी म्हणे, महाराज तुमच्या मंजुळा मातेनं तुम्हाला जन्म दिला, त्या मंजुळा मातेला अर्पण करा. सावध राहायचं. आणि मग महाराजांना योग्य उत्तर त्याच्यातून मिळालं नाही. आणि महाराजांनी ठरवलं, आता हा माझा ग्रामगीता ग्रंथ जो आहे, हा जो ग्रामगीतेचा जो प्रसाद आहे, मी हा प्रसाद शेतकऱ्याला अर्पण करेन. कोणाला? जसा शेतकरी शब्द ऐकला भाऊसाहेब मांडवळकरांनी, महाराजांना, महाराज या आळांचोट शेतकऱ्याला तुम्ही हा ग्रंथ निर्माण करा, ज्याला बोलण्याची अक्कल नाही, खाण्याची अक्कल नाही, बसण्याची अक्कल नाही, उठण्याची अक्कल नाही, पाणी पिण्याची अक्कल नाही, जीवन जगण्याची अक्कल नाही, या गावंढळ शेतकऱ्याला
त्यावेळेला राष्ट्रसंत म्हणतात, अरे भाऊसाहेब, माझ्या या शेतकऱ्याला तू गावंढळ म्हणतो, माझ्या शेतकऱ्याला तू बोलचोट म्हणतो, माझ्या शेतकऱ्याला तू अळानी म्हणतो, माझ्या शेतकऱ्याला तू बेअक्कल म्हणतो. अरे माझ्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर या जगाचा कारभार चालतो. ढसा ढसा राष्ट्रसंत रडले आणि त्यांच्या मुखातून लेखणी उठली, भजन तयार झालं. क्योंकि दुनिया का पोसिंदा वो है, उसमें छूटी जरा सी नबू है, उसमें झूठी जरा सी नबू है. क्योंकि दुनिया का पोसिंदा वो है, उसमें झूठी जरा सी नबू है. साफ दिल का वह, साफ दिल का वह प्यारा रबू है, जिससे सबसे बड़ी बादशाही. मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, जब किसानों की देखूं भलाई रे, जब किसानों की देखूं भलाई रे. मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, जब किसानों की देखूं भलाई. मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई. जब किसानों की देखूं भलाई भलाई, आहा मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, खुशियाँ ही खुशियाँ मनाई. मनाई. जोपर्यंत माझ्या देशातला किसान आणि मजदूर सुखी होणार नाही, तोपर्यंत मला समाधान प्राप्त होणार नाही. तोपर्यंत मला समाधान प्राप्त होणार. म्हणून महाराजांनी हा ग्रंथ कोणाला अर्पण केला? अरे कोण पोचलं रे बाबा आपल्याला? देवांनी पोचलो ना, संतांनी पोचलं, शेतकऱ्याला कोण पोचलं? पण माझ्या या राष्ट्रसंतांनी पोचलं आपल्याला. आणि हा ग्रामगीता ग्रंथ तुम्हा आम्हा सर्व बहुजन समाजाला अर्पण केला. कोणाला? जगाच्या इतिहासामधला सुवर्ण अक्षरांनी लिहावा तो दिवस होता 1956 साल. सर पण याची दखल घेतली. हा ग्रामगीता ग्रंथ सौभाग्य घेऊन आला. एकाच दिवशी एकाच वेळेला या ग्रामगीता ग्रंथाचं 1000 ठिकाणी जगात प्रकाशन झालं. किती ठिकाणी? 1000 ठिकाणी. एकाच दिवशी एकाच वेळेला 1000 ठिकाणी या ग्रामगीता ग्रंथाचं काय झालं? प्रकाशन झालं. एवढा भाग्य घेऊन आलेला ग्रामगीता ग्रंथ आहे. काय म्हणतात महाराज या ग्रामगीते ग्रंथामध्ये? आज आम्ही पेपर वाचतो, आज आम्ही पेपर वाचतो. त्या पेपरामध्ये जेव्हा मी कुठं बसतो, पेपर मला काही पेपर वाचायचा एवढा छंद नाही आहे, पण पेपर वाचणारे म्हणतात का महाराज तिसरं युद्ध होणार का? म्हटलं होणार का म्हणजे? तुकडोजी महाराज म्हणता 100 बार कह दिया हमने युद्ध या होना है. कितने बार? 100 बार. 100 बार कह दिया हमें युद्ध यहाँ होना है. माझं गुरुदेव शिवा मंडळ त्याच्यासाठी आलं. मी की राष्ट्रवंदना तशीच लिहिली काय? हे राष्ट्रसंतांची राष्ट्रवंदना तशीच आहे काय? त्याच्यात वाचून पाहना काय आहे? ते म्हणतात 100 बार कह दिया हमने युद्ध या होना है, अब जो लढाई आएंगे मुर्दे पडेंगे देश में. मुर्देचा सळा पडणार आहे भारतात. काय कराल? काय कराल? मुर्देचा सळा नाही पडला पाहिजे, म्हणून या राष्ट्रसंतांकडे वाटचाल करा. चलो राष्ट्रसंत की ओर. किसकी ओर? चलो राष्ट्रसंत की ओर. तभी इस भारत देश का कल्याण होगा, भारत देश जिंदा रहेगा. अब जो लड़ाई आएंगी, अब म्हणजे आता मुर्दे पड़ेंगे देश में, शत्रु बड़ा ही कुर है, देगा गिरा वो क्लेश में. अब म्हणजे आता हुशार होना, सब साथियों से बोलो दो, अंतर कलो छोड़ दो, ये भेद पर्दे खोल दो. तरबूज जैसे काटते वैसा नतीजा पाओगे, आगे कदम धरना नहीं, बस मौत के मुंह जाएंगे. क्या अक्ल खाली तुम्हारी भूतों और शैतान ने, सादा सीधा नहीं सिखाया किसी भगवान ने. इन हिंदुओं की काय शब्द आहे आता पा,
इन हिंदुओं की शक्ति युक्ति बुद्धि जागृति में लाइए, आपस में झगड़े मोल लेकर छिन्नय बनवाइए। सब कुछ कोई थोड़ी रही, उसे संभाल के रखिए, तभी भारत का कल्याण होगा। इन विदेशियों को अपने काबू में लाना चाहो, अध्यात्म का बल भारतीयों को बढ़ाने को कहो। भारतीय चंचल हुआ लगता न सच्चे छंद से, चारित्र नीति इनके बंधाए बंद से। हे यार छोड़ो पक्षबाजी, तुम देशवासी को, अरे शत्रु खड़ा है द्वार पर, अपने ने तो नेक हो, वो तो गनी में चाल से मारने उकार रहा, तुम होश में नाही, फिर क्यों तमाशा हो रहा। म्हणून राष्ट्रसंत म्हणतात, अरे तैयार हो जाओ, राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा। राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा, जागृत व्हा तरुणानो आमुच्या, 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 जागृत व्हा तरुणानो। तत्वज्ञान हे विसरुनी, तत्वज्ञान हे विसरुनी जगले, रूढी समान मिळाला, मिळाला, रूढी समान मिळाला। यथार्थ कोणी न सांगे कोणा, यथार्थ कोणी न सांगे कोणा, झाडपणा उरियाला मुचा, तरुणानो मुचा, जगतवा तरुणानो। राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा, जागृत व्हा तरुणानो मुचा, जागृत व्हा तरुणानो मुचा, जागृत व्हा तरुणानो। त्या भजनामध्ये एक कळवं महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं कळवं आहे। राष्ट्र जागवा, जागृत व्हा तरुणांनो, वीर वृत्तीचा दिवा उजळवा, जागृत व्हा तरुणांनो। काय म्हणतात त्याच्यात सावध निदान, त्याचा इशारा आहे राष्ट्रसंताचे। अरे रोम रोमी विश्वाचा चिंतन करणारा संत म्हणजे राष्ट्रसंत। रोम रोमी विश्वाचं चिंतन आहे, त्याच्यात ते लिहितात, तुकड्या दास म्हणे ही कहाणी सांगा हो जनतेला। आम्ही नाही सांगत महाराज तुमची कहाणी, आम्ही नाही सांगत तुमची कहाणी। तर मग तुकडोजी महाराज त्याच्यात म्हणते, मरणेचं बरे मग भूत परका घरी आला। मरा साले हो, एकत्र होत नसाल तर मरा, मरावं लागणार। म्हणून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे, अरे जगात असा एक प्रसंग येणार आहे। गुरुदेव सेवा मंडळाची निर्मिती का झाली, कशी झाली? निसर्गाने केली। कोणी केली? मी नाही बोल, माझे जवळचं जो कर माझे ज्या काळी, तो दुःख द्यायची नसे, जगी व्हा एक सुख स्थापना,